बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत बातमी अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। कुणी काही म्हटल्यानं महाराष्ट्र हिरवा किंवा पिवळा होत नसतो अशा वक्तव्याला अर्थ नाही असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी जोरदार निशाणा साधलाय। तर अशा प्रकारे वक्तव्य करून जलील यांनी महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडू नये असं गुलाबराव पाटील म्हटलंय। भुसावळच्या वरणगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांना मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला। नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र चौधरी पराभूत झाले। त्यांना शिवसेनेच्या वतीनं स्वीकृत नगरसेवकपदी घेण्यात आलं, त्यामुळे त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। सांगोल्याच्या एकतपूर जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवार अप्पा बुरुंगळे यांचं पश्चिम बंगालच्या मतदार यादीमध्ये नाव आहे। तृणमूल काँग्रेसकडून याबाबत ट्विट करण्यात आलंय। उज्ज्वला बुरुंगळे सोन्याच्या कारगिरीच्या व्यवसायासाठी बंगालमध्ये जात असतात आणि त्यामुळे तिथे त्यांचं नाव आलंय। मात्र याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाला यापूर्वीच कळवलं असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी दिली आहे। राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सुरू आहे आणि अशातच दौंडचे आमदार राहुल कुल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। त्यावेळी आमदार राहुल कुल यांनी कार्यकर्त्यांना कोणताही संभ्रम न ठेवता कामाला लागण्याचं आवाहन केलंय। सांगली जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजपनं मोठा धक्का दिलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे राजू शेट्टींची साथ सोडणार आहेत, तर महेश खराडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत। वरिष्ठांच्या सूचनांना फाटा देत बार्शीतील सोपल बंगल्यामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। चंद्रपूर महानगरपालिकेतील शिवसेना उबाठा, वंचित बहुजन आघाडी आणि 2 अपक्ष नगरसेवक मुंबईकडे रवाना झालेत। काँग्रेसकडून महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष याबाबत कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे हे 10 नगरसेवक भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्र पवार यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला। सुनेत्र पवार आणि अजित पवारांनी कन्हेरी येथील मारुती मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॅनरच्या माध्यमातून शिंदेंच्या शिवसेनेला डिवचण्यात आलं। कोल्हापुरातल्या मिरजकर तिकटी चौकात बॅनर लावण्यात आले। मीरा भाईंदर महापालिकेचे माजी महापौर हसमुख गेहलोत यांची भाजप गटनेतेपदी निवड झालेली आहे। आगामी निवडणुका आणि महापालिकेतील राजकीय समीकरणं लक्षात घेता भाजपनं गेहलोत यांच्यावर विश्वास दाखवलाय। भिवंडीत महापौर पदावर काँग्रेसनं दावा केलाय। महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीत भिवंडीची हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम ठेवणार असे संकेत रशीद ताहिर यांनी दिलेत। काँग्रेस 30, शरद पवारांची राष्ट्रवादी 12 आणि समाजवादी 6 अशा 48 जागा मिळून महापौर बसवण्यासाठी सज्ज असल्याचा दावा रशीद ताहिर यांनी केलाय। नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना कणकवलीमध्ये मोठा धक्का दिलाय। भाजपची बिनविरोध विजयाची मालिका कायम असल्याचं पाहायला मिळतंय। खारेपाटण जिल्हा परिषदेच्या उमेदवार प्राची इसवलकर, कोकिसरे पंचायत समितीमध्ये साधना नकाशे, जानवलीमधून रोहिता तांबे, बांदामधून प्रमोद कामत आणि वरवडे पंचायत समितीतून राजेश सावंत हे बिनविरोध निवडून आले। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्र पवार यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला। सुनेत्र पवार यांनी कन्हेरी येथील मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। अमरावतीच्या बहिराम यात्रेमध्ये बच्चू कडू यांच्याकडून शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं। या शंकरपटात गुलाल उधळून बच्चू कडू यांनी बैलगाडा हाकला। शंकरपट पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता होताच येवल्यातील कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत आनंद व्यक्त केला। एसीबी पाठोपाठ ईडीनं देखील छगन भुजबळांना दोषमुक्त केलंय। छगन भुजबळांना मिळालेल्या क्लीन चिट विरोधात अंजली दमानिया आक्रमक झाल्या। भुजबळ 2 गुन्ह्यातून मुक्त, 3ऱ्यातून नाही असं दमानिया म्हटल्या। अंजली दमानिया यांनी सीजेआय यांना पत्र लिहत तपास सुरू करण्याची मागणी केली। आमदार धनंजय मुंडेंनी भगवानगडावर जाऊन संत भगवान बाबा यांच्या समाधीचं दर्शन घेतलं। महंत नामदेव शास्त्री यांच्याशी संवाद साधत मुंडेंनी गडाच्या विकास कामासंदर्भात चर्चा केली।
मुंबई गोवा महामार्गाच्या वाहतूक कोंडीचा भाजप नेते प्रवीण दरेकरांना देखील अनुभव आला. आमदार प्रवीण दरेकर तब्बल 2.5 तास मुंबई गोवा महामार्गावर अडकून होते. रायगडमधील इंदापूरमधील वाहतूक कोंडीचा त्यांनाही त्रास झाला आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांना मेसेज केला असून नितीन गडकरींशी बोलणार असल्याचं प्रवीण दरेकरांनी सांगितलं. आता एक मोठी बातमी. धर्म स्वातंत्र्य, मानवी मूल्य आणि विचार स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी वर्षानिमित्त आज नांदेड इथे भव्य शहीदी समागमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या समागमासाठी देश विदेशातील लाखो शीख बांधव आणि भाविक नांदेडमध्ये दाखल झाले. नांदेड शहराला शीख धर्मियांच्या दृष्टीनं अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. जगभरातील शीख बांधवांसाठी आयुष्यात एकदा तरी नांदेड इथे येऊन हजूर साहिबमध्ये माथा टेकणं हे धार्मिक कर्तव्य आणि आध्यात्मिक समाधान मानलं जातं. नांदेडच्या दक्षिणेकडील 52 एकराच्या भव्य मैदानामध्ये हा भव्य कार्यक्रम होणार आहे. पुढची बातमी पाहूयात. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात एक होतील आणि शरद पवारांसह अजित पवार महाविकास आघाडीमध्ये येतील असं भाकीत संजय राऊतांनी वर्तवलंय. राऊतांच्या या भाकितावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. महापालिका निवडणुकांपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहेत आणि या संदर्भात बोलताना संजय राऊतांनी अजित पवार महाविकास आघाडीत येतील असं भाकीत वर्तवलंय. तर संजय राऊतांना अफवा पसरवण्याचं व्यसनच लागलंय अशी टीका अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. शरद पवार हे आमच्या बरोबर आहेत. त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत. तरी त्यांनी महाविकास आघाडी बरोबर पाठ लावलेला आहे. अशा वेळेला त्यांच्यावर तिथे कारवाई आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत अजित पवार त्यांच्या पक्षासह आज शरद पवार साहेबांबरोबर युती करतायत. म्हणजे त्यांचं मन कुठे आहे? त्यांचं मूळ कुटुंबाकडे आहे. बरोबर ना? त्याच्यामुळे अख्खं कुटुंब महाविकास आघाडीत सामील होईल. काही ठिकाणी घड्याळी सोबत आणि तुतारी एकत्र लढते. हा निर्णय स्थानिक पातळीवरच्या राजकीय परिस्थितीनुसार झालेला निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही महायुतीमध्ये होता, आजही महायुतीमध्ये आहे आणि उद्याही महायुती सोबत राहील. संजय राऊत साहेब अफवा पसरवणं त्यांचं व्यसन आहे आणि त्या व्यसनाच्या अधीन राहून त्यांनी केलेलं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुती सोबत आहे आणि महायुती सोबत राहील. अजितदादा पवार हे महायुतीचे घटक पक्ष आहेत. अजितदादांबद्दलची कितीही स्वप्न तुम्ही बघितले की ते महाविकास आघाडीमध्ये येतील तर ते अजिबात होणार नाही. अफवांची फॅक्टरी पसरवणं एवढंच संजय राऊत यांचं सकाळी सकाळी काम असतं. या अफवांच्या फॅक्टरीला अजितदादा कधीही बळी पडणार नाहीत. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. उद्यापासून हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील 14 एसी लोकल सेवांचं वेळापत्रक देखील मध्य रेल्वेनं जाहीर केलंय. यामुळे उद्यापासून हार्बर मार्गावरील प्रवास अधिक सुखकर होणार आहे. नव्या एसी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल हार्बर लाईनवर चालवल्या जातील. रेल्वेकडून रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी एसी लोकल सेवांच्या वेळेत नॉन एसी लोकल सेवा सुरू ठेवली जाईल अशी माहिती आहे. समृद्धी हायवेवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आता दिलासा मिळणार आहे. समृद्धी हायवेवर प्रवाशांना खानपान आणि स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध होणार आहे. एकूण 22 ठिकाणी विविध सुविधा सुरू करण्यात येणार असून यापैकी 8 ठिकाणी उपाहारगृह सुरू करण्यात आली आहेत. नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर मऱ्हाळ, डवाळा, वरजाडी, मांडवा, रेणुकापूर या ठिकाणी उपाहारगृह सुरू झाली आहेत. मुंबई शहर आणि उपनगरातही किमान तापमानात घट होत असून थंडीचा कडाका वाढलाय. शहरात 17 डिग्री किमान तापमानाची नोंद शनिवारी करण्यात आली आहे. थंडीचा कडाका आणखी काही दिवस राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. एसटीच्या ताफ्यात लवकरच तब्बल 8,000 मालकीच्या खरं तर गाड्या दाखल होणार आहेत. एसटीच्या या नव्या गाड्यांवर चालक वाहक कंत्राटी असणार आहेत. सध्या सरकारनं 16,500 चालक आणि 1,100 यांत्रिकी कर्मचारी कंत्राटी पद्धतीनं भरण्यास परवानगी दिली आहे. हे कंत्राटी कर्मचारी 3 वर्षांसाठी आहेत.